मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रात प्रदूषणाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नागरिकांना साधा श्वासही घेता येत नाहीये, श्वास गुदमरतोय। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली, काही सूचनाही केल्या। मात्र मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या प्रदूषणाची मूळ कारणं शोधण्यात आली आहेत का? प्रदूषणाच्या दुखण्यावर जालीम उपाय केलाय का, की केवळ दिखाऊ उपाययोजना करण्यात आल्यात? चला तर घेऊया याबाबतचा आढावा। तर मुंबईत वायू प्रदूषण वाढलंय। मुंबईकरांना श्वास घ्यायला सुद्धा आता त्रास होतोय। यावर प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत। पाहुयात मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय। मागील काही दिवसापासून मुंबईमध्ये प्रदूषण हे खूप वाढलं आहे। त्याचं अनेक कारण आहे। मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटची कामं सुरू आणि त्या डेव्हलपमेंटमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ देखील होत आहे। आता त्या धुळीला आटोक्यात आणण्याकरता महानगरपालिका व प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जात आहे आणि ते आज उपक्रमाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील करण्यात आली। वेगवेगळे आदेश, वेगवेगळे सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्या। मात्र या सूचना व जे आदेश देण्यात आले ते सर्व अंमलबजावणी केल्यानंतर नेमकं नक्की मुंबईमध्ये जे प्रदूषण आहे ते कमी होणार की नाही ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात आपण बातचीत करणार जे मुंबईकडे जे वरिष्ठ नागरिक आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काका, काय सांगाल, सध्या मुंबईमध्ये प्रदूषण हे खूप वाढलं आहे, पालिका प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे, त्यांनी तुम्हाला वाटतं नेमके जे मुंबईचे प्रदूषण आहे ते कमी होईल? नाही, नक्की काही एवढ्या मोठ्या प्रमाणात काही प्रदूषण लगेच कमी होणार नाही। कारण किती प्रयत्न केले तरी ते प्रयत्न खूप तोकडे पडणार आहेत। आत्ताची जी परिस्थिती बघितली किंवा मागची जर आम्ही आमच्या वेळेपासून बघितलं तर कन्स्ट्रक्शन्स किंवा नव्याने होणारा विकास किंवा विकास हा व्हायला पाहिजे जरी म्हटलं तरी विकास होताना सुद्धा त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत। की एकाच भागात किंवा एकाच बिल्डिंगला लागून जर 4 परमिशन एकाच वेळेला मिळत असतील तर त्याच्या प्रमाणात होणारं काम आणि जे त्याप्रमाणे होणारं वायू प्रदूषण किंवा धूळमुळे होणारे ह्याचा बघता जरी महापालिकेने किती प्रयत्न केले तरी ते माझ्या मते तरी अपुरे किंवा तोकडे पडणार आहेत आत्ताची परिस्थिती लक्षात घेता। नक्कीच जसं की काकांनी म्हणालं की किती प्रयत्न केले तरी ते थोडे कमी पडणार आहे। मात्र अजून अजून प्रतिक्रिया जाणून घेऊ। काका, जसं आपण पाहिलं पालिकाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत, जसं की संपूर्ण मुंबई आता ते धुणार आहेत। जे माती जी पसरत होती जी धुळीमध्ये ते जे वायू, ते जे किटाणू त्यांना मारण्यासाठी त्यांनी फॉग गन देखील आणली आहे, ती देखील वेगवेगळ्या परिसरात मुंबईमध्ये फिरत असते। प्लस आर्टिफिशियल रेनचे देखील उपक्रम ते लवकरच राबवले जाणार आहे। मुंबईमध्ये मुंबईकरांना डिसेंबर महिन्यामध्ये पावसाळ्याचा अनुभव होईल, पण या सर्व उपक्रम जे राबवले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला वाटतं मुंबईमध्ये नेमकं जे प्रदूषण आहे ते कमी होईल? प्रत्येक कन्स्ट्रक्शनच्या जवळ 4 साइडनी कव्हर करून ट्रक्स वाळूचे आतमध्ये घेतले पाहिजेत आणि ते बाहेर जाताना त्या ट्रकची टायर धुतली गेली पाहिजे, जेणेकरून प्लस ट्रक जे बाहेर येतात मातीचे वगैरे डेब्रीचे ते कव्हर वरून केले पाहिजेत, जेणेकरून धूळ उडणार नाही आणि धूळ आटोक्यात राहील। कळलं का? आणि आपल्या इकडे कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे, त्यामुळे लोकांना त्रास होतोय धुळीचा। आता या शिवाजी पार्कचं म्हणाल तर शिवाजी पार्कात मातीच माती झाली आहे, पूर्वी ती नव्हती। कारण आत्ता काही ट्रक माती शिवाजी पार्कात टाकण्यात आली, कळलं का, जेणेकरून ती उडून लोकांना धुळीचा त्रास होतोय। तर हे सगळं कव्हर केल्यानंतर धूळ कमी होईल असं मला वाटतं, कळलं का? पण काका, जे उपक्रम राबवले जाणार आहे, जे आर्टिफिशियल रेन, आता आपण जसं मी म्हणालो तुम्हाला आर्टिफिशियल रेन, तर ते जे ढग आहे त्या ढगांमध्ये ते फिडिंग करणार ढगांना आणि मग त्यानंतर पावसाळा पडेल, पावसाळ्यामध्ये जो सर्व धूळ असेल, जे किटाणू असेल ते सर्व जमिनीवर बसतील आणि जे प्रदूषण आहे हे कमी होईल। मात्र ह्याचा खर्च देखील एक बघितलं तर 70-80 लाख रुपये एका वेळीचा खर्च आहे आर्टिफिशियल रेनचा। तर हे करणं उपक्रम हा योग्य असेल का? मला असं वाटत नाही यांनी काही कव्हर होईल म्हणून, काय नीट होईल असं। कारण बेसिक स्त्रोत जे आहेत ते कमी केले पाहिजेत, जे धुळीचे स्त्रोत आहेत ना ते मुळात कमी केले पाहिजेत आणि त्यांना नीट ट्रीट केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। नक्कीच आपण अजून प्रतिक्रिया जाणून घेऊ।
काका, आपण एकंदरीत पाहिलं, तुम्ही तुमच्या जेव्हा 90च्या दशकात देखील बरेचसे जे डेव्हलपमेंटची कामं असतील, इतर कामं असतील, ब्रिजची कामं होतील, तेव्हा देखील व्हायचे, आता देखील होतात. मात्र तेव्हा जे उपक्रम होते ते सरकारकडून राबवले जात होते, ज्यामुळे धूळ कमी होईल. त्यामुळे आताचे जे उपक्रम राबवले जात आहे ते तुम्हाला वाटतं की प्रशासनाकडून आधी दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळे आता हे धूळ वाढल्यानंतर हे सर्व उपक्रम हे राबवले जात आहेत? नाही, सगळ्यात मुख्य बदल हा आहे की हवामान प्रदूषित तेव्हा पण होतं, आता पण आहे. बरोबर आहे, हवामानामध्ये काही जास्त हे झालेलं नाही आहे. प्रदूषण तेव्हाही व्हायचं, पण त्यावेळचे मेजर जे होते ते असे होते की समजा कुठलं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे तर चारी बाजूने ते कव्हर व्हायचं, जेणेकरून की धूळ किंवा जी माती असेल, डेब्रीज असेल, ती बाहेर पसरायची नाही. दुसरी गोष्ट, आता जे तुम्ही म्हणताय की कृत्रिम पाऊस पाडायचा आहे, पाणी मारायचं आहे, रेन हार्वेस्टिंग वगैरे, हे ठरवणारा कोण आहे? त्याच्यामध्ये कोणी पर्यावरण तज्ज्ञ आहे का त्या कमिटीवरती? किंवा जी कोण कमिटी आहे, गव्हर्नमेंट आहे, म्युन्सिपाल्टी आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे का कोणी? प्रूव्ह करावं त्यांनी. नाही. कॅमेरामॅन प्रवीणसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई. मुंबईनंतर आता आपण नाशिकमध्ये जाणार आहोत. नाशिकला सुद्धा वायू प्रदूषणाचा विळखा पडतोय. नाशिककरांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाहुयात. राज्यामध्ये हवा प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरांमध्ये, पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण झालेलं आहे. मात्र नाशिकसारख्या शहरामध्ये अद्यापही हवा प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आलेला नाही आहे. नाशिक शहर सध्या स्वच्छ आहे, हवा प्रदूषण देखील त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील जे हवा प्रदूषण होतं आहे त्या दृष्टीनं सरकारी पातळीवर काही उपाययोजना केल्या जात आहे आणि एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने हे हवा प्रदूषण कसं रोखलं जाईल याचा विचार केला जातो आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर काही नाशिककर मंडळी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना नेमकं काय वाटतंय, काय सांगाल ज्या पद्धतीनं आता हवा प्रदूषण होत आहे? नाशिकसारखं जे शहर आहे त्या शहरांमध्ये हवा प्रदूषित नाही आहे, मात्र इतर शहरांच्या तुलनेमध्ये नाशिककरांनी काय काळजी घेणं तुम्हाला असं वाटतंय की जे गरजेचं आहे? सध्या तर मी टी व्हीवर बघतोय की की पोल्युशन्स हा खूप मोठा प्रकार चालू आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की लोकांना आणि जनतेला, खास करून जे सिनियर सिटीजन असतात, त्यांना फुफ्फुसाचे आजार, ब्रेन हॅमरेज झाले किंवा इतर असे आजार होतात की जे आजार खूपच दुर्धर आजार आहे. तर मला असं वाटतं की नाशिक ह्यापासून थोडंसं वंचित आहे आणि नाशिकला अजून खूप चान्स आहे की ते बऱ्यापैकी पोल्युशन कंट्रोल करू शकतं. त्यासाठी जे मोठमोठे डोंगर असतात, जे कोरले जातात, त्याच्यातून निघणारा जो सगळा धूर असतो तर त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. त्याचप्रमाणे ज्या अंबड MIDC आहे, सातपूर MIDC आहे, तिथून तो ज्या प्रकारे सगळं केमिकल जे नदी पात्रात टाकल्या जातात. तुम्ही आता 2 महिन्यापूर्वी बघितलं की खूप मासे मेलेले होते गोदा काठामध्ये. तर हे प्रकार कुठून घडतं? हा पोल्युशनचाच भाग आहे ना. तर हे तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल जो विभाग आहे त्यांनी याच्याकडे खूप तर्कशास्त्राने बघितलं पाहिजे की नेमकं हे आपण कुठे थांबू शकतो. पुणे आणि मुंबईमध्ये हे थांबवलं नाही गेलं, त्याच्यामुळे हा प्रकार आलेला आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोल्युशन अंडर कंट्रोल जे बोर्ड आहे आपल्या नाशिकचं, तर त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर याचा खूप चांगला परिणाम होऊ शकतो. इतर शहरांमध्ये अशा चुका झाल्या की ज्यांना आता हवा प्रदूषणाचा जो त्रास आहे तो सहन करावा लागतोय. नाशिककर म्हणून काय वाटतंय आपल्याला की या सगळ्या काळामध्ये काय त्या शहरांमधल्या चुका झाल्या ज्या आपल्याकडे टाळता येऊ शकतील? सर, याच्यात मुख्यत्वे करून मी असं म्हणू शकेल की शासनाने काही नियमावली ज्या आहेत त्या मॅन्डेटरी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की ज्या सार्वजनिक वाहतूक आहेत, ज्याच्यामध्ये बसेस आहेत, रिक्षाज आहेत, तर हे सर्व जे सार्वजनिक वाहतूक आहेत हे EV इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरणं मॅन्डेटरी केलं पाहिजे गव्हर्नमेंटकडून. त्या अर्थाने आपल्याला जे वायू प्रदूषण होणार आहे ते काही प्रमाणात कंट्रोल होऊ शकेल. आणि ॲट द अदर साईड आपण हे पण बघितलं पाहिजे की आपल्याकडे वृक्षांची लागवड केली गेली पाहिजे, ज्याच्यावर गव्हर्नमेंट खूप काही विशेष पावलं उचलत नाही आहे सध्या. कारण का लाकूड तोड आणि झाडांची तोड ही आजूबाजूच्या परिसरात खूप जास्त प्रमाणात केली जाते, बिल्डिंगा बांधण्यासाठी म्हणा किंवा औद्योगिकीकरण करण्यासाठी. तर हे पूर्णपणे टाळलं गेलं पाहिजे. वृक्षांची लागतोड जी तोड होते ती व्हायला नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त लागवड ही आपल्या वृक्षांची, कारण तेच आपल्याला मॅक्झिमम ऑक्सिजन देतात आणि आपल्यासाठी ते एक संजीवनी म्हणून आपल्याला जो पूर्णपणे निसर्गता वायू आपल्याला ते देत असतात. त्याच्यामुळे आपण झाडांची लागवड केली पाहिजे. ॲट द अदर साईड जे इंडस्ट्रीमध्ये आहे त्याच्यामध्ये पर्यायी इंधनाचा त्यांनी विचार केला पाहिजे. जसं का आपल्याकडे सोलरचे पॅनल्स यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी हे करू शकतो किंवा जे आपण डिझेल किंवा पेट्रोल वापरतो त्याऐवजी CNG वापरण्यात यावा
आणि हे सर्व नियमावली गव्हर्नमेंटकडनं मॅन्डेटरी करण्यात याव्या याबद्दल मला वाटतं की केलं गेलं. शहर वाचू शकेल असं तुम्हाला वाटतं? काय गोष्टी झाल्यात की जेणेकरून नाशिक यामध्ये आतापर्यंत वाचलेलं आहे? काय उजव्या बाजू आहे नाशिकच्या जेणेकरून नाशिकची हवा प्रदूषित झालेली नाही? सर बघायला गेलं ना, ह्या मोठमोठ्या ज्या सिटीज आहे, म्हणजे जसं दिल्ली आहे, मुंबई आहे, पुणे आहे, ह्या शहरांमध्ये पब्लिक मोठ्या प्रमाणात आहे. अजून नाशिक डेव्हलप होतं आहे, बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं पण आहे, पब्लिकही आहे. परंतु अजून आता जर का याच्यावरती जर वेळीच उपाययोजना केल्यात, पालिकेकडनं केल्यात किंवा प्रशासनाने याच्यावरती दखल घेतल्यात, तर नक्कीच नाशिकचं क्लायमेट हे खरोखर आपण चांगलं ठेवू शकतो. आज ऑक्सिजनची निर्मिती जी आहे वृक्षांपासनं, ती अक्षरशः खंडावली गेली. म्हणजे काय की प्रत्येक वार्डमध्ये असलेलं गार्डन असेल तिथे देशी वृक्षांची लागवड झाली पाहिजे. वृक्षांवरती पक्षी बसले नाही, वृक्षांवरती पक्षी बसल्यानंतर त्या पक्ष्यांना जे पाहिजे ते खाद्य मिळालं नाही, तर प्रदूषण किंवा म्हणजे निसर्ग हा जपणूक कशी करतोय आपण, आणि याच्यावर कोणती टीम काम करते, हा सगळा तर हवा प्रदूषण होणार नाही. आणि सायकल जी आहे हे सायकल संतुलित राहिलं पाहिजे, याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. तरुण म्हणून काय वाटतं, हवा प्रदूषण रोखण्यासाठी काय होणं अपेक्षित आहे? माणूस म्हणून आपली काय जबाबदारी? माणूस म्हणून एवढीच जबाबदारी आहे की वृक्षांचं संवर्धन. आता आपलं आता पुणे मुंबई ठिकाणी जे काय आता प्रदूषण चालू आहे ते नाशिक सिटीमध्ये तर सध्या नाही, पण मग इथल्या प्रशासनाने पण आत्ता जे तिकडे जे उपाययोजना केलेल्या ते आत्तापासूनच चालू ठेवल्या तर बरं होईल. प्रदूषण रोखेल. काय वाटतं काका तुम्हाला, काय व्हायला पाहिजे जेणेकरून आता जी मुंबई पुण्यासारख्या शहरांची अवस्था झाली ती नाशिकची होणार नाही? याकरता नाशिक महानगरपालिकेने जे उपाययोजना राबवल्या आहेत, जसं स्वच्छता अभियान म्हणा, हे म्हणा, आणि जे इंडस्ट्रियल एरियामध्ये जे वेस्टेज मटेरियल बाहेर येतं, नदीपात्रात वगैरे प्रोव्हाइड केलं, विसर्जन केलं जातं, त्याच्यापासून जर व्यवस्थित प्रिकॉशन घेतली महानगरपालिकेच्या रूल्स ऑफ रेग्युलेशनच्या हिशोबाने, आणि मॅक्स टू मॅक्स वृक्ष लागवड ही जर करण्यात आली तर त्याने एअर पोल्युशन थांबेल. आणि जेणेकरून आता नाशिकची पब्लिसिटी वाढत चालली आहे, आणि लहान एअर पोल्युशनमुळे लहान बालकांवर त्याच्या तब्येतीवर खूप परिणाम होतो आहे. जर या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर झाल्या, वृक्ष संवर्धन केलं, झाडांची लागवड केली, तर बाकीच्या ज्या देशांमध्ये या सिटीजमध्ये एअर पोल्युशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या नाशिकमध्ये होणार नाही आहे असं मला वाटतं. बस जर बघितलं तर या सगळ्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया होत्या, आणि वाढती हवा प्रदूषण जे आहे ते रोखण्यासाठी शासन पातळीवर ठोस असा उपाययोजना कराव्या. आणि दुसरीकडे माणूस म्हणूनही या ठिकाणी अनेक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया देत असताना वृक्षांची लागवड होऊन हवा जी प्रदूषित होत आहे ती रोखली जाईल अशा पद्धतीचा तर्क देखील या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. तर आता मुंबईतच नव्हे तर पुण्यातही प्रदूषण वाढतंय, त्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. पुणेकर यावर काय बोलले त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांनी. पाहूयात. पुण्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर हवा प्रदूषण वाढलेलं आहे, आणि राज्यातच अशी परिस्थिती आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये. पुण्यात फारसा काही फरक नाही. पुण्यातही हवा प्रदूषणाच्या सगळ्या त्रासाला पुणेकरांना सामोरं जावं लागतंय. तुम्ही सगळे पुण्यात असता, आणि पुण्यातली परिस्थिती काय, तुम्हाला रोजचा अनुभव कसा येतो? बेसिकली असं झालेलं आहे की जो काही आपला पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स आहे सो दिवसेंदिवस तो वाढत चालला आहे, म्हणजे तो पुअर लेवलला होत चाललेला आहे. यापूर्वी आपलं पुण्याचा असा विषय होता की जे पुण्याच्या आजूबाजूची उपनगरं आहेत तिथं तरी तो मॉडरेट स्वरूपात होतात, मात्र आता शहराबरोबर जे शहराच्या बाहेरची जी उपनगरं आहेत तिथला पण एअर क्वालिटी इंडेक्स हा पुअर लेवलचा होत चालला आहे. त्यामुळं अनेकांना श्वसनाचे आजार व्हायला लागलेत, डोकेदुखी ही मोठी समस्या झालेली आहेत, आणि म्हणजे सामान्यांचं काय म्हणतात त्याला श्वास घेणं हे मुश्किल झालेलं आहे, आणि याच्यावरती उपाययोजना करणं खूप महत्त्वाचं आहे. रोज जेव्हा तुम्ही बाहेर फिरता तेव्हा तुम्हाला श्वसनाचे त्रास किंवा हवा प्रदूषणामुळे काही त्रास असं जाणवतं का? हो, जाणवतो. ते कारण काय, त्यांचं गाडी जास्त झाले पुण्यामध्ये, जास्तीत जास्त टू व्हीलर्स, धूळ उडते, गाडीचे प्रदूषण, गाडीतनं जे बाहेर निघते ना जे धूर, त्याच्यामुळे श्वास घेणं म्हणजे अवघड होतो, म्हणजे श्वासात आजार होतो. गाडींच्या आपल्या हवा प्रदूषण जास्त झाल्यामुळे अनेक लोकांना, वृद्ध लोकांना श्वसनाचे आजार गंभीर निर्माण होत आहेत. त्याच्याने लोकांना पुण्यात श्वास घेणे पण कठीण होत आहे. हा अनुभव आहे इथल्या पुण्यातल्या काही लोकांचा. हे सगळं घडत असताना शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत असं वाटतं का? काय उपाय केले जाऊ शकतात? काही या सगळ्या संबंधानं तुमच्याकडे पुणेकर म्हणून काय मागणी असणार?
आपण जर पाहिलं तर जसं दिल्लीप्रमाणे काही महिने दिल्लीला शाळा बंद करून मुलांचं शिक्षणापासून वंचित राहिलं जातात, तशीच परिस्थिती पुण्यामध्ये ओढवण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर आपण याच्यासाठी काय करू शकतो, म्हणजे आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपण असं करू शकतो की आपण इंडिव्हिज्युअल्स ज्या व्हेकल ज्या वापरतो ते वापरणं बंद केलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे विकेंडला आपण एखाद्या दिवशी, हप्त्यातून एखाद्या दिवशी व्हेकल उपास, जसा आपण उपास पकडतो तसा व्हेकल उपास आपण गाडीच नाही एक दिवस आपण गाडीच नाही वापरायची, असं जर आपण संकल्पना सगळ्यांनी जर ठरवली तर आपण इंडिव्हिज्युअल त्यात प्रयत्न करून सरकारला पण त्यामध्ये काही कायदे करण्यास भाग पाडू शकतो. आणखी काही उपाययोजना तुम्हाला या निमित्तानं सरकारला सुचवाव्याशा वाटतात किंवा नागरिकांना? पुणे लेवलला मला एक महत्त्वाचा उपाय असा सांगूशी वाटतो की पुण्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हा प्रकार हा म्हणजे मोडकीस आलेला आहे. म्हणजे जर आपण असं पाहिलं की बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त आहे, मात्र त्या प्रमाणामध्ये बसेस कमी आहेत आणि बसची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. जर आपण या उपनगरामध्ये आजूबाजूच्या पुणे शहराच्या आजूबाजूच्या जे उपनगर आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बस केल्या तर निश्चितच लोक टू व्हीलर किंवा जे फोर व्हीलर वापरणार नाही. आता प्रॉब्लेम काय होतो लोकांना, मी ज्या भागातून येतो, मी धायरीमधून येतो, मला बसने ट्रॅव्हल करण्याची इच्छा असते पण मला अजिबात बसमध्ये जायला जागा उरत नाही. ह्याचा अर्थ काय की मोठ्या प्रमाणात लोक बस वापरत आहेत पण जेवढ्या हव्या तेवढ्या पुरेशा नाहीत. जर बसेसचं प्रमाण वाढवलं तर निश्चितप्रमाणे लोक टू व्हीलर फोर व्हीलर कमी वापरतील, आपलं ट्रॅफिकचंही प्रमाण कमी होईल त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर प्रदूषणाची समस्या आपली कमी होईल त्याच्याबद्दल. वेगवेगळ्या संस्था किंवा तुमचं हे आव्हान आहेच, पण शासन स्तरावर आतापर्यंत जे सगळे काही प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे आहेत? सरकार जे हवा प्रदूषणाच्या निमित्तानं काही काम करते ते सगळे या परिस्थितीला आटोक्यात आणेल असं वाटतं का? शासनाचे प्रयत्न बरोबर आहे? तर शासनाचे प्रश्न आहे ना, म्हणजे जे काम करायला लागले ते शासन, ते पण बरोबर आहे. तर त्या शासनाबरोबर आम्ही पण जायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. नागरिकांनी पण शासनाला सहकार्य केलं पाहिजे. बघतोय आपण ह्या सगळ्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की वैयक्तिक पातळीवर पुणेकरांनी देखील हे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी यात सहभाग नोंदवणं महत्त्वाचं ठरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुणे. मुंबई पुणेच नाही तर उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा प्रदूषणात वाढ झाली आहे. यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यासाठी नागपूरकरांनी काय म्हटलेलं आहे, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत पाहूयात. सध्या प्रदूषणाची समस्या सगळीकडे वाढल्याचे दिसून येत आहे. नागपुरातही प्रदूषण वाढले आहे. दिवाळीनंतर फटाक्यामुळे प्रदूषणात वाढ झाल्यामुळे आपण नागपूरकरांकडून जाणून घेऊया काय समस्या आहे. काय वाटते, प्रदूषण वाढले आहे दिवसेंदिवस? प्रदूषण तर खूप वाढलं आहे आणि दिवाळीत काय आहे की सगळ्या प्रकारचे फटाके फोडले जातात, वाटेल तसा कचरा होतो, त्या कचऱ्यामुळे प्रदूषण होतं, त्या बारूदमुळे हवेचं प्रदूषण होतं आणि सगळ्यांनाच या प्रदूषणाचा त्रास होतो. म्हणजे सर्वसामान्य लहान बालकापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना त्रास होतो. तर याच्यावर बॅन तरी आणला पाहिजे, नाहीतर त्याचा थोडासा काहीतरी विचार करून अशा फटाक्यांची निर्मिती केली पाहिजे ज्याच्यामुळे असं प्रदूषण होणार नाही किंवा कमी होईल. तर अशा प्रकारच्या फटाक्यांची निर्मिती व्हावी. आपल्याला काय वाटते, काय दिवसांदिवस प्रदूषण वाढत आहे, यावर काय उपाययोजना करायला पाहिजे? वाढतं प्रदूषण ही समस्या आरोग्याला खूप अत्यंत घातक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण बळी पडतात या प्रदूषणाचे. प्रदूषण फटाक्यांमुळे वाढलं हे ठीक आहे, पण अगोदर प्रदूषण होतंच, फटाक्यांनी भर घातली ठीक आहे, परंतु आधीचं जे प्रदूषण होतं ते कमी करण्यासाठी कुठलेही शासकीय उपाय अजूनही सुरू झालेले दिसत नाही. त्यामुळे वातावरणामध्ये धुकं जे आपण म्हणतो ना, ते नेमकं धुकं नसून धूर आहे, धूळ आहे आणि प्रदूषणाचा मोठा असा ढगच्या ढग आपल्याला दिसतो आहे. बाहेरगावी जाऊ म्हटलं तर तिथे सुद्धा हेच सगळं आहे. प्रदूषणातून मुक्त आपल्याला होण्यासाठी सगळ्यांनीच काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे. ही एकटी शासनाची जबाबदारी नाही आहे, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, नागरिकाची जबाबदारी आहे. यावर बोललं जाते पण काही उपाययोजना केली जात नाही. हो ना, नेहमीच आपण नुसतंच ओरडतो, नुसतं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे म्हणतो आणि स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे नागरिकांनी. एक कोणीही सरकारी अधिकारी किंवा सरकारी लोक काही करू शकणार नाही. स्वतःला जर स्वयंशिस्त जर आपण लावली तर त्याचा नक्की 80% फायदा होईल. जसं की माझं एक प्रोजेक्ट होतं पर्यावरणाचं, ओला कचरा आणि वाळला कचरा वेगळा करणे. तर ओला कचरा अजूनही कोणी वेगळा करत नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये जर ओला कचरा आणि वाळला कचरा एकत्र केला तर दंड पडतो. तो कामगार जो असतो, सफाई कामगार, तो म्हणतो की मी तुमचा कचरा नेणार नाही, तुम्ही ओला कचरा आणि वाळला कचरा एकत्र करता. हे झालं पुण्याचं, पण आपल्या नागपूरला पण व्हायला पाहिजे. दुसरं प्रदूषण हवेचं, ते तर होतेच आहे, AQI वाढतो आहे. आणि तिसरं म्हणजे माझ्या दृष्टीने अतिशय आवश्यक असलेलं, खेड्यात, शहरात,
मोठ्या शहरांमध्ये की ते नदीमध्ये घाणेरडं पाणी तुम्ही सोडू नका प्लीज. आणि त्या घाणेरड्या पाण्याची वेगळी काहीतरी व्यवस्था करा. तळं तयार करा, तलाव तयार करा. शहर असेल तर शहराच्या बाहेर तळं तयार करा, तिथे घाणेरडं पाणी जमा करा. गाव असेल, खेडं असेल, तिथे एक बाहेर तळं तयार करून तिथे घाणेरडं पाणी तयार करा, जेणेकरून गलिच्छ पाणी, गच्चाळ पाणी, खराब पाणी, घाणेरडं पाणी नदीमध्ये जाणार नाही. आणि एवढं जरी केलं तरी मला वाटते खूप कृपा होईल. त्या दृष्टीने पावलं आपण सगळ्यांनी उचलली पाहिजेत. आपल्यासोबत काही युवक पण आहे, त्यांच्याकडनंही आपण जाणून घेऊ. काय वाटतं? प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे आणि हा प्रकार शहरापासून खेड्यापर्यंत पसरलेला आहे. याच्यामध्ये आता दिवाळीमध्ये काही फटाक्यांमुळे त्याच्यामुळे भर पडलेली आहे. परंतु आपण जर प्रदूषणाबद्दल जास्त विचार केला तर तुम्ही इलेक्ट्रिकच्या गाड्या वगैरे थोडंसं वापरणं सुरू केलं पाहिजे. आणि पेट्रोल वगैरे, डिझेल वगैरे आणि जुन्या ज्या गाड्या आहे, जस्ट लाईक ट्रक वगैरे किंवा जुन्या ज्या तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या थोड्या वापरायला बंद करा. सरकारने बंदी केली पाहिजे. आणि आपण पण त्यांनी हा व्हॅकेशनल प्रोग्राम असतो, फटाके गेले पण कंटिन्यू जे दूषित वातावरण होतं, त्यामुळे मला वाटतं मेन भूमिका गाड्यांची पण आहे. गाड्यांची, डिझेल गाड्यांची जी भूमिका आहे ती हळूहळू सरकारने कमी करायला पाहिजे. इलेक्ट्रिक गाड्यांवर भर द्यायला पाहिजे. आणि सरकारसोबत लोकांनी पण हळूहळू स्वतःमध्ये बदल करून आपल्या गाड्यांमध्ये, आपल्या याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. आणि सरकार खूप मोठे पावलं घेऊन काही फायदा नाही. प्रत्येक माणसाने आपापल्या जबाबदारीने फायदा घ्यायला पाहिजे. कारण आपण दुरुस्त होऊ तर हळूहळू लोक दुरुस्त होईल, तर सगळा देश दुरुस्त होईल आणि शहर दुरुस्त होईल. थँक्यू. जन आंदोलनाची गरज आहे. सरकार फक्त एकच सरकार काही करू शकत नाही. आपल्या सर्वांना मिळून यावर सगळ्यांनी मिळून यायला पाहिजे. एक सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून जर जन आंदोलन केलं तर हे प्रदूषण होणार नाही असं मला वाटतं. यावर नागरिकांनी सांगितलेल्या आपल्या प्रतिक्रिया त्यांनी म्हटलं आहे का गाड्या बंद व्हायला पाहिजे. ज्या जास्त प्रदूषण देतात, ज्यापासून जास्त धूर मिळतो, अशा गाड्या बंद करायला पाहिजे. सरकारनं याबद्दल त्यांच्याकडनं सांगितलेलं आहे. नागपूरवरून मंगेश मोहिते, पुढारी न्यूज. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.